Hello, my dear friends. I welcome all the 12th standard students. My dear friends, today we are going to see one poem, and the name of the poem is Father Returning Home. Father Returning Home. Here, the poet he explains the feelings of the father and how does he behave and his children behave with him. So, let us see the poem Father Returning Home, written by Dilip Chitre. Okay. Now let us see the icebreakers. First activity. Discuss with your partner the difficulties that you face while commuting to and from college by public transport. तुम्ही तुमच्या मित्राशी डिस्कशन करा की कोणत्या डिफिकल्टीज येतात की जेव्हा तुम्ही कॉलेजला जात असता पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा कॉलेजवरून येत असता. म्हणजे कॉलेजवरून जाताना किंवा येताना कोणकोणत्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो ते इथे सांगायचं आहे. तर काय सांगता येईल आपल्याला दॅट वी फेस लॉट्स ऑफ डिफिकल्टीज. अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं जेव्हा आपण कॉलेजमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो. पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असताना म्हणजे बसने किंवा दुसऱ्या कोणत्या वाहनाने प्रवास करताना अडचणी कोणत्या येतात की बऱ्याच वेळा असं होतं बस स्टॉप आपल्या एकदम जवळ नसतं. बस स्टॉप्स आर नॉट नियर. बस स्टॉप्स जे आहेत आर नॉट नियर टू अस. आपल्या जवळ नाही आहेत. बस स्टॉप आपल्या जवळ नाहीत आणि त्यामुळे काय होतं आपल्याला लांबपर्यंत चालत जावं लागतं, वाट पाहावी लागते. हा एक प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टचं एक म्हणजे समजा तुम्ही जीपने प्रवास करत असाल, वाहतूक आहे ती पब्लिक ट्रान्सपोर्टची, त्याचं असं काही फिक्स टायमिंग नाही आहे. देर इज नो फिक्स टायमिंग. पब्लिक ट्रान्सपोर्टची अशी काही स्पेसिफिक अशी काही टायमिंग नाही आहे. नो फिक्स टायमिंग आपण काय म्हणू शकतो, नो फिक्स टायमिंग. त्याचं फिक्स असं काही टायमिंग नाही आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असताना जीपने तुम्हाला प्रवास करायचा आहे तर जीप केव्हा येईल सांगू शकत नाही. माणसं भरली, सगळ्या जीपमध्ये माणसं बसली की मग तो जाणार आहे. ओके, हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम काय की बसने पब्लिक शहरामध्ये तुम्ही प्रवास करता किंवा लांबचा प्रवास आहे, 20 किलोमीटरचा प्रवास आहे, तर इट टेक्स लॉंग टाईम जर्नी. खूप वेळ प्रवास करावा लागतो. लॉंग टाईम जर्नी. त्याच्यानंतर अजून आपण काय म्हणतो की बसमध्ये खूप गर्दी असते, क्राऊड असतो. द बस इज ऑलवेज क्राऊडेड. ही एक समस्या आहे. ओके, तर ह्या वेगवेगळ्या काही समस्या आपल्याला सांगता येतील. ओके, नाव लेट अस टेक द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. The similar problems are faced by the other commuters on the way to their workplace. Imagine their plight and suggest 3 solutions. अशा अनेक समस्या कम्युटर्सना म्हणजे प्रवास करणारी, कामासाठी बाहेर पडणारी जी माणसं आहेत त्या लोकांना अशा प्रकारच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग त्यांना कोणते सोल्युशन्स आपल्याला सांगता येतील? सोल्युशन काय? गिविंग देम युअर प्लेस टू सीट. सतत कामानिमित्त प्रवास करणारी काही माणसं आहेत आणि तुम्ही पण बसमध्ये प्रवास करताय, तुम्ही शाळेसाठी प्रवास करताय आणि ती व्यक्ती त्याला कामाला जायचं आहे आणि त्यावेळेला ती उभं राहून प्रवास करते, तेव्हा तुम्ही काय करता? गिविंग देम युअर प्लेस टू सीट. तुम्ही त्यांना बसायला जागा द्याल. अजून काय सांगता येईल? अशा लोकांसाठी बऱ्याच वेळा म्हणजे एखादी सिनियर सिटीजन असेल तर आपण त्यांच्यासाठी काय अरेंज करू शकतो? त्यांच्यासाठी काय अरेंज करता येईल तर आपल्याला स्पेशल बस. त्यांच्यासाठी स्पेशल बसचं नियोजन त्यांच्यासाठी आपल्याला करता येईल. ओके, दुसरं काय मुद्दा सांगता येईल आपल्याला? तर शासनाने काय केलं पाहिजे की पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी एक विशिष्ट प्रकारचं असं शेड्यूल ठरवलं पाहिजे. प्रॉपर शेड्यूल मस्ट बी देअर. प्रॉपर शेड्यूल असलं पाहिजे. प्रॉपर शेड्यूल मस्ट बी देअर फॉर द पब्लिक ट्रान्सपोर्ट. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी एक विशिष्ट शेड्यूल असायला पाहिजे. एक्स्ट्रा बसेसची गरज आहे त्यांच्यासाठी. एक्स्ट्रा बसेस पाहिजेत. एक्स्ट्रा बसेस गरजेचे आहेत की जेणेकरून त्यांचा वेळ जाणार नाही. ओके, ठीक आहे. या काही गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण त्या लोकांना मदत करू शकतो. ओके, नेक्स्ट.
कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खाली दिलेला टेबल कंप्लीट करा. आता याच्यामध्ये कंप्लीट द टेबलमध्ये काय आहे बघा. द वे युअर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. तुमचे जे वयोवृद्ध माणसं आहेत, कोणी असतील, एल्डर्स म्हणजे आईवडील असतील, कोणी असेल. द वे युअर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. ते कोणत्या पद्धतीने तुमची काळजी घेतात. लव अँड प्रोटेक्ट अस. आपल्यावर प्रेम करतात, आपली काळजी घेतात. अजून काय करतात ती माणसं. ते काय करतात, आपल्याला गाईड करतात. प्रॉपर गायडन्स त्यांचा असतो, बरोबर आहे. अजून काय करतात, दे गिव्ह सपोर्ट. चांगला असा सपोर्ट देतात. दे गिव्ह एज्युकेशन देतात, शिक्षण देतात. बरोबर. आपल्याला पॉकेट मनी देतात. दे गिव्ह अस पॉकेट मनी. ओके. या पद्धतीने ही माणसं आपल्याला काय करतात, मदत करतात. ओके. नेक्स्ट, द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये असणारे जे एल्डर्स आहेत त्यांची तुम्ही काळजी कशी घ्याल. हेल्प देम इन डेली चोर्स, म्हणजे दैनंदिन कामामध्ये त्यांना मदत करणे. अजून काय सांगता येईल, दॅट वी कॅन स्पेंड टाईम विथ देम. स्पेंड टाईम, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. गिव्ह देम सपोर्ट. गिव्ह देम सपोर्ट. सपोर्टमध्ये आपण म्हणूया की मेंटल सपोर्ट असेल किंवा मॉरल सपोर्ट असेल, त्यांना देणं गरजेचं आहे. टेक केअर, त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. टेक केअर ऑफ देम. टेक देम टू द हॉस्पिटल. हॉस्पिटलला त्यांना वेळ पडली तर घेऊन जाणं गरजेचं आहे. टेक देम टू द हॉस्पिटल. ओके. सो दीज आर द थिंग्स. नाव नेक्स्ट, राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग. तुमचे काही कर्तव्य आहेत याच्यामध्ये ती बघा. आता फॅमिलीमध्ये काही पॉईंट्स आहेत. तर पेरेंट्स, राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग. म्हणजे कुटुंबामध्ये तुमच्या वडिलांच्या प्रती, आईवडिलांच्या प्रती तुमच्या काही ड्युटीज आहेत, तुमची काही कर्तव्य आहेत. whenever we think about the parents, what is our duty, that we must give proper respect. त्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. वी मस्ट हेल्प देम, मदत करणं गरजेचं आहे. रिस्पेक्ट द फिलिंग्स, त्यांच्या फिलिंग्स असतील त्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. हेल्प देम इन देअर वर्क, त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करणं गरजेचं आहे. ह्या काही आपल्या ड्युटीज आहेत त्या आपण करू शकतो पेरेंट्सच्या बाबतीत. नाव नेक्स्ट, जस्ट थिंक अबाउट द सिबलिंग्स. म्हणजे छोटी मुलं जी असतील तुमच्या घरामध्ये, त्यांच्याप्रती तुमची काही कर्तव्य आहेत. तर त्यांच्याशी आपण कसं असलं पाहिजे, बी फ्रेंडली. त्या छोट्या मुलांशी आपण फ्रेंडली असलं पाहिजे. स्पेंड टाईम विथ देम. कधी कधी त्यांना वाटतं की आपल्या मोठ्या भावाने आपल्याबरोबर खेळावं, मग त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर खेळणं गरजेचं आहे. त्यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, वेळोवेळी त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, ग्रँडपेरेंट्स असतील तर ग्रँडपेरेंट्सच्या प्रती आपली काही कर्तव्य आहेत. वी मस्ट गिव्ह प्रॉपर रिस्पेक्ट टू देम. त्यांना त्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. वयोवृद्ध माणसं आहेत म्हणजे आपण त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. टेक केअर, त्यांची काळजी घ्या. अजून काय सांगता येईल, त्यांच्याबरोबर वेळ घालवा, स्पेंड टाईम. त्यांच्याबरोबर वेळ घालवा, स्पेंड टाईम विथ देम. ओके. नेक्स्ट, स्कूल, शाळेमध्ये शिक्षक आहेत, शिक्षकांच्या प्रती तुमचं काय कर्तव्य आहे. तर वी मस्ट रिस्पेक्ट द टीचर, त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. ओबे देम, ओबे म्हणजे त्यांची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. लर्न एव्हरीथिंग, लर्न एव्हरीथिंग, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आपण. डोंट टीज देम, त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. ओके. नेक्स्ट, क्लासमेट. समजा तुमचा क्लासमेट आहे, मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, त्याच्याप्रती तुमची काय कर्तव्य आहे. तर बी फ्रेंडली. तुमच्या मित्र मैत्रिणीबरोबर तुम्ही फ्रेंडली असलं पाहिजे. वी मस्ट हेल्प देम, त्यांना वेळोवेळी मदत केली पाहिजे. समटाईम्स वी मस्ट गिव्ह मॉरल सपोर्ट. मॉरल सपोर्ट त्यांना कधी कधी गरजेचा असतो, तर तो मॉरल सपोर्टसुद्धा त्यांना देणं गरजेचं आहे. वी मस्ट गिव्ह प्रॉपर गायडन्स. कधी कधी त्या
एखाद्या मित्राला मैत्रिणीला प्रॉपर गायडन्सची सुद्धा गरज असते. हेल्प इन स्टडीमध्ये कुठेतरी हेल्प करणं गरजेचं आहे, त्यांना मदत करणं गरजेचं आहे. ओके, आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड दिस ऑल द icebreaker activities. Now let us see the introduction part. Dilip Chitre, 1938 to 2009. That he was celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. He received the prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translation work, Says Tuka, popular abhangs by Sant Tukaram. He had started translation of literary works of saints in Marathi at the age of 16. Exile, alienation, self-disintegration, and death are observed to be the major themes of his works. दिलीप चित्रे यांचा कालखंड 1938 ते 2009. एक बायलिंग्युअल पोएट म्हणून ते उदयास आले. एक चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषांमधून भाषांतर करून त्यांनी चांगल्या प्रकारच्या कविता लोकांच्या समोर सादर केल्या. मराठी आणि इंग्लिशमध्ये एक चांगलं उत्कृष्ट असं काम केलं. एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व असं त्यांचं होतं, की ज्यांना पेंटिंग, फिल्म मेकिंग आणि बाकीच्या मॅगझिनमध्ये सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारे काम केलं. साहित्य अकॅडमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्याचबरोबर संत तुकारामांची कविता, संत तुकारामांच्यावर आधारित वेगवेगळे जे अभंग होते त्यांच्यावर पण त्यांनी एक चांगलं असं कार्य केलं, कविता लिहिल्या, की ज्यांना सेज तुका असं म्हटलं जातं. अनेक संत कवी आहेत की ज्यांचं भाषांतर, संत कवींनी लिहिलेलं जे लिखाण होतं त्यांचं भाषांतर त्यांनी अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून सुरू केलं. एक्साईल, एलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन आणि डेथ या गोष्टी त्यांच्या वेगवेगळ्या ह्या कामामधून आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांच्या कार्याचा जर विचार केला तर त्यांची थीम महत्त्वाची ही असते की हद्दपार, कुठेतरी दुराभाव, कुठेतरी विघटन, मृत्यू, ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्या त्या कवितांमधून, त्यांच्या लिखाणांमधून आपल्याला पाहायला मिळतात. This poem is taken from Traveling in a Cage. It draws a portrait of a suburban commuter. It depicts his dull, monotonous, exhausting, and equally pitiable daily routine. It describes a forced alienation at home, which is reflected through the stale good and lack of sharing. His children refuse to share their joys and sorrows with the hard-working father, who as a result is forced to retire into solitude. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. ही कविता ट्रॅव्हलिंग इन ए केज या पार्टमधून घेतलेली आहे. याच्यामध्ये उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवन कसं असतं ते सांगण्याचा प्रयत्न कवीने या ठिकाणी केलेला आहे. की ते वर्णन त्याच्यामध्ये एकदम डल, मोनोटॉनस आणि कधीकधी असं त्यांचं डेली रुटीन कसं आहे त्या संदर्भामध्ये ही कविता आहे. त्याच्यामध्ये असंही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एकदम घरामध्ये ते वडील आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा आलेला, मुलांच्यात आणि त्यांच्यामध्ये दुरावा आलेला आहे आणि मग ते कसं शिळं अन्न खातात, काही गोष्टी शेअरिंग करतात, पण बऱ्याचशा गोष्टींच्यामध्ये शेअरिंग त्यांचं होत नाही. मग त्यांची मुलं की जो आनंद शेअर करण्यासाठी प्रत्येक वेळेला नकार देत असतात आणि वडील भरपूर कष्ट करत असतात आणि मग शेवटी ते रिटायर होतात. या पद्धतीचं एक मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्डमध्ये कशा पद्धतीने एक आयसोलेशनमध्ये एकाकी आयुष्य आलेलं आहे त्या व्यक्तीचं, ते कवीने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये आपण पोएम पाहूया. फादर रिटर्निंग होम, म्हणजे वडील घरी परत येत असताना, अशी ही कविता आहे. माय फादर ट्रॅव्हल्स on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. My father travels on the late evening train. की हे कवी सांगतायत की त्यांचे वडील अगदी संध्याकाळच्या वेळेला
उशिरा येणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतात. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आणि ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांचे वडील दॅट ही वॉज स्टँडिंग अमंग द सायलेंट कम्युटर्स. सायलेंट कम्युटर्स म्हणजे काय? दोज पर्सन्स हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सतत प्रवास करणारी जी माणसं आहेत नेहमी. उदाहरणार्थ असा आपण विचार केला की मुंबईमध्येच काम करतायत माणसं. एका पार्टमधून म्हणजे विलेपार्ल्यावरून दुसरीकडे सांताक्रूजला जाणारी माणसं. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी रोजचा रोज प्रवास करणारी अशी काही माणसं आहेत. ती माणसं प्रवास करतात ट्रेनमध्ये. आणि ट्रेनमध्ये जेव्हा ते उभे असतात तेव्हा एक येलो लाईट, ट्रेनची लाईट ट्रेनमध्ये उभी असल्यानंतर असणारी ती येलो लाईट, त्या येलो लाईटच्या खाली उभी असणारी ही सगळी माणसं आणि ती कशा पद्धतीने प्रवास करतात, तर त्यांच्यामध्येच ह्या कवीचे वडीलसुद्धा आहेत, ते सुद्धा प्रवास करतात. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. आणि हा प्रवास त्यांचा जेव्हा सुरू असतो त्यावेळेला ते उपनगरांमधून प्रवास करत असतात. वेगवेगळे ठिकाणं, शहरामध्ये असणारी वेगवेगळी ठिकाणं पास करत त्यांचा प्रवास सुरू असतो. पण सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज, ते मात्र त्यांच्याकडे काही कुठेही पाहत नाहीत. ते उपनगर हळूहळू पुढे पुढे सरकत चाललेलं असतं आणि त्यांचा प्रवास सुरू असतो. ते कुठेही पाहत नाहीत. ही शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. ही शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी. त्यांनी घातलेले जे कपडे आहेत त्यांच्यामध्ये शर्ट आणि पॅन्ट ते ओलसर झालेले आहेत. त्यांचे कपडे सॉगी म्हणजे कसं आहेत? ओलसर आहेत. त्यांचे कपडे ओलसर झालेले आहेत. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड. आणि त्यांनी जो काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला आहे त्या काळ्या रंगाच्या रेनकोटवरती काही चिखलाचे डाग कुठेतरी पडलेले त्यांना दिसत आहेत. म्हणजे त्या रेनकोटवरती चिखलाचे डाग आहेत. अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आणि त्यांच्या बॅगेमध्ये पुस्तकं आहेत आणि पुस्तकं जणू काही खाली एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात कोंबलेली पुस्तकं ती एका बाजूला कुठेतरी पडतायत की काय असं जाणवते. भरपूर अशी पुस्तकं बॅगेमध्ये कोंबलेली आहेत. आणि अशा पद्धतीने ती व्यक्ती त्या ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला दिसते. हिज आईज डीम बाय एज फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. हिज आईज डीम बाय एज. वय झाल्यामुळे त्यांची नजर डीम झालेली. हिज आईज डीम बाय एज. डीम म्हणजे एक अंधुक अशी नजर झालेली. कशामुळे अंधुक नजर झाले? कारण त्यांचं वय झालेलं आहे. वय झाल्यामुळे त्यांची नजर एकदम मंद झालेली. आणि ती नजर कशी फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. पावसाळ्यातील दमट रात्री ती नजर एकदम निस्तेज झालेली आपल्याला पाहायला मिळते. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. आता ते मला ट्रेनमधून उतरताना दिसत आहेत. Now I can see him getting off the train. आता ते मला ट्रेनमधून उतरताना दिसत आहेत. Like a word dropped from a long sentence. जणू एखाद्या लांब वाक्यामधून शब्द गळून पडावा. एखाद्या लांब सडक वाक्यावरून शब्द गळून पडावा त्या पद्धतीने ते एका ट्रेनमधून हळुवार पद्धतीने बाहेर पडतात. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म, क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आणि त्याच्यानंतर ते घाईघाईने तो ग्रे प्लॅटफॉर्म क्रॉस करतात. ग्रे म्हणजे या ठिकाणी या कवीला असं म्हणायचं आहे, इट सजेस्ट ओल्ड एज, डलनेस. म्हणजे ते वयोवृद्ध झालेले आहेत आणि मग त्याच सिच्युएशनमध्ये ते प्लॅटफॉर्म क्रॉस करून पुढे पुढे चाललेले आहेत. क्रॉसेस द रेल्वे लाईन क्रॉस करतात. एंटर्स द लेन, एका अरुंद अशा गल्लीमध्ये प्रवेश करतात.
ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड. त्यांची चप्पल चिखलामुळे एकदम चिकट झालेली आहे, परंतु ते घाईघाईने पुढेच निघालेले. म्हणजे लक्षात घ्या, ही वयोवृद्ध व्यक्ती आहे आणि वयोवृद्ध व्यक्ती ट्रेनमधून उतरल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रॉस केल्यानंतर रेल्वे लाईन क्रॉस करतात, एका अरुंद अशा गल्लीमध्ये येतात. त्यांच्या चपलेला खूप असा चिखल लागलेला, म्हणून ते चिखलामुळे ती चप्पल अशी चिकट झालेली आहे आणि तरीसुद्धा ते घाईघाईने पुढे पुढे निघाले. दॅट ही इज इन ए ग्रेट हरी, दॅट ही क्रॉसेस द प्लॅटफॉर्म, ही क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द सिंगल लेन, बट ही वॉज वॉकिंग व्हेरी स्पीडीली. आणि खूप वेगाने घाईघाईने ते चालत चालत पुढे निघालेले. होम अगेन, आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग ए स्टेल चपाती, रीडिंग ए बुक. होम अगेन, आणि घरी आल्यावर हा कवी त्यांना पाहतो. आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. वीक टी, वीक वीक याचा अर्थ या ठिकाणी समजून घ्या. वीकचा अर्थ या ठिकाणी काय म्हणजे कमकुवत असं नाही. आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. वीक म्हणजे आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो की कोल्ड टी. वीकचा अर्थ या ठिकाणी काय, कोल्ड. की ते घरी आल्यानंतर एकदम थंडगार चहा पित आहेत. इटिंग ए स्टेल चपाती, रीडिंग ए बुक. शिळी चपाती खात खात पुस्तक पण वाचतायत. घरी आल्यानंतर त्यांचं दैनंदिन काम आहे, आपल्याला स्क्रीनवरती दिसते. वयोवृद्ध व्यक्ती ट्रेनमधून प्रवास करतायत, खूप माणसं आहेत. आणि असे दमून थकून आल्यानंतर जेव्हा ते घरी पोचतात, घरी आल्यानंतर थंड चहा पित आहेत. थंड चहा पिऊन झाल्यानंतर त्या चहाबरोबर शिळी चपाती आणि पुस्तकसुद्धा वाचत आहेत. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. He goes into the toilet. ते टॉयलेटमध्ये जातात. कशासाठी? टू कंटेम्पलेट म्हणजे थिंक डीपली, म्हणजे तिथं शांतपणे विचार करण्यासाठी ते टॉयलेटमध्ये जात आहेत. तिथं जाऊन कदाचित त्यांना विचार वेगळा काहीतरी करायचा असेल आणि त्यामुळे तो कवी असं सांगण्याचा प्रयत्न करतो की दॅट ही वेंट इन टू द टॉयलेट टू थिंक डीपली. मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम ए मॅनमेड वर्ल्ड, की कधीकधी माणसाला या मानवनिर्मित जगामध्ये थोडासा तो एकटा, एकाकी, अलग, एलिएशन म्हणजे वेगळा पडलेला आहे आणि तो पडत चाललेला आहे. कदाचित असा विचार त्यांना येत असावा की या मानवनिर्मित जगामध्ये तो कसा एकटा पडलेला आहे, हा विचार त्यांच्या डोक्यात सतत येतोय. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, ए फ्यू ड्रॉपलेट्स क्लीन टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. नंतर ते बाहेर आल्यानंतर कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. ट्रेम्बल म्हणजे थरथरत, थरथरत्या हाताने त्या सिंकजवळ येत आहेत, बेसिनजवळ येत आहेत. आणि नंतर ए फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. ते थंड पाणी त्यांच्या त्या तपकिरी हातांवरून वाहताना दिसतं. फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगट. हात धुत आहेत ते आणि त्याच्यावरून ते थंड पाणी पुढे जाताना पाहायला मिळते. इट मीन्स दॅट ही वॉशेस हिज हँड्स टू द बेसिन. बेसिनवरती हात धुत आहेत आणि हात धुवत असताना ते पाणी त्यांच्या मनगटावरून आणि त्या मनगटाच्या हातांवर असलेल्या ग्रे हेअरवरून पुढे जात आहे. हिज सलेन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. त्यांची जी मुलं आहेत, ती मुलं मात्र काय करतायत, सलेन म्हणजे बॅड टेम्पर्ड, त्यांची वाईट मुलं. हिज बॅड चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर. बऱ्याच वेळेला त्यांची ही वाईट मुलं त्या आपल्या वडिलांशी कोणत्याही गोष्टी शेअर करत नाहीत. ते कधी त्यांच्याबरोबर एखादा जोक शेअर करत नाहीत किंवा बाकीच्या गोष्टी कोणत्याही प्रकारच्या शेअर करत नाहीत.
म्हणजे ही मुलं आपल्या वडिलांच्या बरोबर कोणतीच गोष्ट शेअर करत नाहीत. ही विल नाव गो टू स्लीप, listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. He will now go to sleep. ते आता झोपायला गेलेत. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, आणि एकदम स्थिरपणे अचल होऊन त्यांना तो रेडिओ ऐकायचा आहे. शांतपणे स्तब्ध होऊन दॅट ही वॉज लिसनिंग व्हेरी कामली, व्हेरी क्वाइटली समथिंग ऑन द रेडिओ. रेडिओवरती काहीतरी ऐकत बसतात. आणि रेडिओवरती काही गोष्टी ऐकत असताना ते कशाचा विचार करतात? ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स. ही वॉज ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स, म्हणजे आपल्या पूर्वजांचा विचार करतात. अँड ग्रँडचिल्ड्रन, नातवंडांची स्वप्न त्यांना पडतात, त्यांचा विचार करतात. थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग ए सब कॉन्टिनंट थ्रू ए नॅरो पास. नोमॅड्सचा विचार करतात, म्हणजे पूर्वीचे अगदी भटक्या जमातीतली माणसं की जी कुठेतरी जाऊन राहिलेली अशा माणसांचा, म्हणजे त्यांचे पूर्वज कुठेतरी आले आणि सेटल झाले, तो विचार करतात. म्हणजे ते स्वप्नामध्ये पाहतात की हिमालयामधील एका खैबर खिंडीमधून भारतीय उपखंडामध्ये येणारे पूर्वज, हिमालयाच्या खिंडीमधून, खैबर खिंडीमधून भारतातील उपखंडामध्ये येणारे त्यांचे पूर्वज, यांचा ते विचार करतात. आणि तो मग भूतकाळ आणि भविष्यकाळ तो त्यांच्या डोळ्यासमोर येतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात. आणि खऱ्या अर्थाने ते भूतकाळ आणि भविष्यकाळातच जगताना आपल्याला पाहायला मिळतात. दॅट दिस मॅन वॉज लिव्हिंग in the past and the future only. He was just thinking about his ancestors and grandchildren. त्यांचे पूर्वज आणि नातवंडांचा विचार करतात आणि बाकी कशाचाही ते विचार करत नाही आणि एकदम शांतपणे स्तब्धपणे त्यांच्या रूममध्ये ते पडून राहतात. तर अशा पद्धतीने दिलीप चित्रे यांनी एक वयोवृद्ध व्यक्ती की जी कशा प्रकारे आपलं आयुष्य एकाकी जगते, की त्यांची मुलं त्यांच्याबरोबर कोणत्याच प्रकारच्या गोष्टी शेअर करत नाहीत आणि त्यामुळे ते आता एकटे पडलेले आहेत आणि असं एकाकी आयुष्य जगणारं एक व्यक्तिमत्व त्याचं चित्रण या कवीने या कवितेमधून केलेलं आहे. मला वाटते सर्वांनाही कविता कळालेली असेल. ओके, थँक्यू गाईज.